घोणसे घाटातील केळेवाडी येथील वळणावर 24 तासात दुसरा सिमेंट ट्रक पलटला। पोलिसांनी घोणसे घाटातील प्रत्येक अपघात गांभीर्याने घ्यावे अशी स्थानिकांची मागणी। पुणे दिघी F753 या जळगाव पुणे माणगाव दिघी या राष्ट्रीय मार्गावरील माणगाव म्हसळा या रस्त्यावर घोणसे घाटातील केळेवाडी येथील तीव्र उतार आणि धोकादायक शेवटच्या वळणावर सिमेंट ट्रकला भीषण अपघात सकाळी 10:30च्या दरम्यान झाला। अपघातग्रस्त ट्रकमध्ये 12 टन सिमेंट होते। हे नागोठणेवरून श्रीवर्धन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक स्वप्नील जनार्दन निळेकर बक्कल नंबर 1429 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रभुनाथ श्रीपारसनाथ शुक्ल वय 42 राहणार नागोठणे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 84/2024 भारतीय न्याय संहिता 281 125 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। वरील ड्रायव्हर हा आपल्या ताब्यातील MH43 BP 5758 हा ट्रक सिमेंट घेऊन येत असता गाडी बेदरकारपणे चालवत असताना गाडीवर नियंत्रण न झाल्यामुळे ती पलटी झाली। ड्रायव्हर आणि मालक यांचे दैव बलवत्तर म्हणून गाडी संरक्षक भिंतीच्या शेवटच्या कठड्याच्या टोकावर राहिली नपेक्षा त्याच पॉइंटला कठडा नसल्यामुळे 12 मालवाहू ट्रक 3 प्रवासी वाहतूक गाड्या डोंगराच्या पायथ्याशी नसलेल्या स्थानिकांच्या स्मरणात आहेत। घटनेचा तपास पोलीस हवालदार 407 देवडे करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले। अपघातग्रस्त गाडीने केले अन्य 2 दुचाकी स्वारांचे अपघात। सदरची गाडी पलटी झाल्यावर गाडीतील ऑइल रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांनी ऑइलच्या जागी ग्रीट वाळू अगर धोकादर्शक सूचना न लावल्यामुळे ऑइलवरून दुचाकी स्लिप झाल्याच्या घटना घडल्या। महामुंबईसह संजय खांबेटे म्हसळा।